कुलकर्णी. आणि मी शिवरंजनी कुलकर्णी. आपण आज आलेलो आहे पाटणा देवी या मंदिराच्या इथे. इथे एका देवीचं मंदिर आहे आणि गणित तज्ञ भास्कराचार्य यांची जन्म आणि कर्मभूमी आहे. इथे भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला होता. हे मंदिर एका गवताळ अभयारण्यामध्ये आहे आणि इथे आपल्याला वेगवेगळे प्राणी व पक्षी दिसतील. चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव शहरापासून अगदी 15-16 किलोमीटर अंतरावर हे पाटणा देवीचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की घनदाट अरण्यामध्ये हे मंदिर आहे आणि गवताळा अभयारण्य ऑक्ट्रम घाट या परिसरात हे मंदिर स्थित आहे. मंदिर परिसरामध्ये आपल्याला पूजा साहित्य, प्रसाद विक्रीचे अनेक दुकानं आपल्याला पाहायला मिळतील. इथे या ठिकाणी प्रसादासाठी मिळणारा जो मावा पेढा असेल किंवा रेवडी असेल, कंदी पेढा असेल, इथलं प्रसिद्ध आहे आणि बरेच लोक इथं प्रसादासाठी पण पेढे घेतात आणि अगदी खाण्यासाठी सुद्धा घेतात. इथेच एक पेढे विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुमचं? माझं नाव आबा दशरथ चौधरी, राहणार पाटणा गाव. आम्ही हो इथलेच आम्ही. काय वैशिष्ट्य या मंदिराचं, काय वैशिष्ट्य? हे पुरातत्व मंदिर आहे सर. हे जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इथं खूप भाविक लोक येतात, त्यांची मनोकामना पूर्ण होते आणि जे काही नवस कबूल करतात, काही मुलं बाळ असतील असं तसं, त्यांची सर्वांची मनोकामना पूर्ण होते आणि खूप नवरात्र उत्सवामध्ये 2 ते 3 लाख पब्लिक येते. इथले पेढ्याचं काय वैशिष्ट्य? पेढा खास पेढा म्हणजे देवीला प्रसाद दाखवतात, नैवेद्य, आणि नैवेद्य दाखवल्यानंतर घरी वाटण्यासाठी प्रसाद घेऊन जातात आणि अगदी स्वस्त दराचा पेढा आहे. घरी बनवतो आम्ही पाटण्याला, मावा टाकतो त्याच्यामध्ये, घरच्या म्हशींच्या दुधाचा पेढा आहे, अगदी स्वस्त दरात आहे. त्याचबरोबर असे खेळणीचे वगैरे पण दुकानं इथं. इथं रविवारी आणि फिरायला वगैरे विकेंडला लोक येतात, त्यामुळे इथं बऱ्याच काही वस्तू विक्रीला पण आहेत. हे जे मंदिर आहे ह्याच्या मागे एक धबधबा आहे मोठा आणि त्या धबधब्याचा जो प्रवाह आहे तो असा वाहत इथे येतो. मंदिराच्या तिन्ही बाजूनं हा प्रवाह वाहतोय आणि इकडे जातो पुढे. त्यानंतर हे असं दगडी चौथरा आहे या मंदिराला आणि त्यानंतर आपण अतिशय सुंदर आणि रमणीय परिसर आहे. मागे मोठमोठे डोंगर आहेत, खूप अशी झाडी आहे. हे अभयारण्य असल्यामुळे इथे झाडी खूप आहे आणि उंच डोंगर, खोल दऱ्या, पाण्याचे वाहते प्रवाह, घनदाट झाडी, यामुळं जसं हे वन्य प्राण्यांसाठी अतिशय सुरक्षित आणि आकर्षक असं ठिकाण आहे, तसंच निसर्गप्रेमी जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा परिसर अतिशय आकर्षणाचं केंद्र आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि आपण आता त्या मंदिराकडेच जाणार आहोत. हे लांबून दिसणारा मंदिराचा व्ह्यू असा आहे, खूप सुंदर आहे. समोर 2 दीपमाळा आणि पायऱ्या, त्यानंतर समोर मंदिर आहे. मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आता इथं काही सुधारणा केलेल्या आहेत, दगडी फरसबंदी केलेली आहे आणि पलीकडे जाण्यासाठी पूल पण केलेला आहे, पण पूर्वी ह्या पाण्यातूनच जावं लागत होतं. पहा किती सुंदर सुंदर दृश्य आहे. मागे हे डोंगर आहेत. आता इकडून मधून जायचं. काय झालं आता इकडे जेवायचं इकडे कारण ठेवलं तुम्ही. जेवायचं नाही, फिरायचं आधी आणि आपल्या सकाळी झाला का आता जेवणाकडे लक्ष लागलं.
मंदिर परिसरात वानरांची संख्या खूप आहे. खरं तर जंगलात वानर असतातच, परंतु हे मंदिरात जे लोक येतात त्यांच्याकडे प्रसाद वगैरे खायला असतो, त्यामुळं वानर हे मंदिराच्या परिसरातच घुटमळतात. हे जुनं दगडी मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे हे. किती छान मंदिर आहे पाटणा देवीचं. आणि मंदिर इतकाच परिसर देखील अतिशय सुंदर आहे. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत. हे मूळ गाभारा देवीचं मूळ मंदिर आहे आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे. अतिशय सुंदर असा हे परिसर आहे. ही नदी अशी तिकडून धबधब्याकडून वाहत येते. आता काय झालं आहे, आपल्याला मागच्या वेळी आपण त्या धबधब्याकडे गेलेलो, पण आता इथं बिबट्याचा वावर आहे. त्यामुळं आणि सध्या थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसामध्ये बिबट्या हा आक्रमक झालेला असतो आणि बऱ्याच वेळा तो अन्नाच्या शोधात माणसावर देखील हल्ला करतो. परवाच इथं CCTV हे मंदिराचे जी CCTV कॅमेरा आहे त्यामध्ये बिबट्या ह्याच परिसरात अगदी मंदिराच्या या चौथऱ्यावर बिबट्या दिसला होता. त्यामुळं आपण आता ह्या जंगलात काही जात नाही आहे बिबट्याच्या भीतीमुळं. पण हे जंगल जर तुम्ही शक्यतो पावसाळ्याच्या मध्यात आलात तर ह्या जो डोंगर आहे त्याच्या पुढच्या डोंगरावर अतिशय सुंदर असा धबधबा आहे आणि त्या धबधब्यापासून हा प्रवाह इथं वाहत येतो आहे. खरंच म्हणजे स्वर्गीय सौंदर्य आहे निसर्गाचं इथं आणि त्यामुळं प्रत्येकानं इथं एकदा तरी भेट द्यावी. कारण हे फक्त निसर्ग सौंदर्य नाही तर हे आध्यात्मिक पाटणादेवीचं अतिशय सुंदर मंदिर आपण आता पाहिलं. ते पाटणादेवीचं मंदिर तर आहेच इथे, त्याचबरोबर गणिततज्ञ भास्कराचार्यांचं हे जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे पुढे आपण तिथे भास्कराचार्यांचा आश्रम देखील आहे. आणि जगाला शून्याचा शोध या पाटणादेवी परिसरात दिलेला आहे. कारण भास्कराचार्यांचा इथंच आश्रम होता आणि इथंच ते अभ्यास करून त्यांनी गणिताचा सिद्धांत मांडलेला आहे. शून्याचा शोध इथे लागलेला आहे. पण आत्ताच पाटणादेवीचं मंदिर व त्यातील परिसर सर्व पाहिला आहे आणि आमच्यासोबत आमची फॅमिली मामा मामी आणि त्यांची मुलं आहेत. आपण त्यांची भेट घेऊयात. त्या दादाचे नाव आहे मयुरेश व त्या दीदीचे नाव आहे स्वरा. मयुरेश प्रवीण देशपांडे. मी राहणार चाळीसगाव. आमच्या चाळीसगावापासून 20 किलोमीटर पाटणादेवी मंदिर आहे. ते खूप प्राचीन काळापासून ते हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. नमस्कार, माझे नाव स्वरा प्रवीण देशपांडे आहे. आम्ही आज पाटणादेवीला आलो आहे. आमच्यासोबत माझे बाबा, माझी आई आणि माझे काका आणि आत्या आणि त्यांचे मुलं आहे आणि त्यासोबत माझा भाऊ पण आलेला आहे. इथं काय काय पाहिलं तू? इथे मी भरपूर घनदाट जंगल पाहिले आहे. दर्शन घेतलं? हो.
इथे असा हा झाडाच्या पारंब्यांचा नैसर्गिक झोका तयार झालेला आहे. कदाचित हा इथल्या आदिवासी किंवा इथल्या स्थानिक रहिवाशांनी तयार पण केलेला असेल, पण जे दिसतंय त्यानुसार तर हे नैसर्गिकपणे तयार झालेलं आहे. आणखी पण काही इथे छोटे छोटे झुले तयार झालेले आहेत, तिकडे मोठे झुले आहेत. हे नैसर्गिकच तयार झाल्यासारखे वाटत आहेत.